मग आता मला तुला विचारायचं आहे ऐश्वर्या, तू पण त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीमधून येते, तर ऐश्वर्या जाधवची कोणासोबत कॉन्ट्रोवर्सी आहे? आहे एक पाटीलच आहे ती पण. कोणती पाटील आहे? गौतमी पाटील आहे का? नाही नाही, सायली पाटील आहे. अच्छा. तर काय झालं होतं, माझा बैलपोळ्यानिमित्त प्रोग्राम ठेवला होता एका ठिकाणी. तिने डायरेक्ट आयोजकाला फोन केला की दादा तुम्ही तिला कशाला बोलवताय, ती पोरगी डीजे शो मध्ये नवीन आहे, इसार घेऊन पसार होती ती, तुमचा शो पूर्ण फ्लॉप जाईल वगैरे वगैरे. मला त्या आयोजकाने रेकॉर्डिंग वगैरे ऐकवली होती. पण मला काय म्हणायचंय, पंढरपूरच्या वारीला गेलं म्हणजे पांडुरंग पावत नसतो, त्यासाठी मन पण साफ ठेवावं लागतं. अच्छा. म्हणजे त्यांनी तुमचं जे काय काम आहे वगैरे सगळ्याला एकदम दुजरा देऊन डायरेक्ट स्वतः तिथं प्रोग्राम करत होते आणि त्यांना प्रोग्राम नाही मिळाला म्हणून तुमचं बी घालवायला बघत हा, होता. आणि इथपर्यंतच नाहीये की तिने मला इन्स्टा वगैरेला ब्लॉक पण केलेला आहे, पण मला इतकी हाऊस नाहीये ना तिचं इन्स्टा ओपन करून बघायची काय चाललंय. मलाच वेळ मिळत नाही, मी कधी बघणार आहे ना त्या सगळ्या गोष्टी. बरोबर आहे. मोकळ्या लोकांची कामं असतात, ते सगळं ओपन करून बघणं वगैरे. बरोबर आहे. जे काम करतात त्यांना फरक बी पडत नाही, कुणी ब्लॉक केलंय किंवा काय, हा, ते काहीच प्रेक्षक फरक सांगतात. हा, आपला म्हणजे प्रेक्षकांचा एक नंबर पाठिंबा आहे ना आपल्या मागं, मग आपण काय घाबरायचंय. कॉन्ट्रोवर्सी तर चालतच असते. मी नाही इतकं लक्ष देत.